विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घन आणि घनमूळ म्हणजेच क्यूब आणि क्यूब रूट याबद्दल माहिती बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटबद्दल माहिती बघितलेली होती. आज त्याच्या पुढची स्टेप जे आहे ते घन आणि घनमूळ आपण बघणार आहोत. निश्चितच घन म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला त्या संख्येला 3 वेळेस जर आपण गुणलं तर ते मल्टिप्लाय जर केला तर येणारं जे उत्तर असते ते त्याचा घन असतो. एक्झाम्पल घ्यायचं झाल्यास आपण या ठिकाणी 1चा घन बघूया. आता 1च्या डोक्यावर या ठिकाणी जर बघितलं तर 3 दिसून आले. याचा अर्थ ती संख्या आपल्याला 3 वेळेस लिहावी लागेल. समजा जर मी या ठिकाणी 1 × 1 × 1 लिहिलं म्हणजेच काय 1 1 चा 1 होतो, 1 1 चा 1 होतो. म्हणजे 1चा घन जर बघितलं तर आपल्याला काय दिसून येतो, 1 दिसून येतो. मग अजून एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 2चा घन घेऊया. म्हणजे 2चा घन कसा होईल, 2 × 2 2 × 2 म्हणजेच काय, तर या संख्येला 2 2 चा किती होईल, 4 होतो, 4 2 चा 8 होते. अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या काही नैसर्गिक संख्या असतात त्या नैसर्गिक संख्यांचा आपल्याला क्यूब आणि क्यूब रूट काढता येत असतात. तर निश्चितच आता 3चा आपण बघूया. 3चा क्यूब किती होईल, 3 × 3 × 3 म्हणजेच काय, तर 3 3 चा 9, 9 3 चा 27. मग त्याच्यानंतर आपण 4चा क्यूब काढूया. म्हणजे 4ला किती वेळेस लिहावं लागेल, 3 वेळेस लिहावं लागेल. 4 × 4 × 4 4 × 4 16, 16 4 चा 64 होतो. त्याच्यानंतर 5चा क्यूब बघूया. म्हणजे 5 × 5 × 5 म्हणजे 5 5चा किती होतो, 25, 25 चा 125. 6चा क्यूब बघूया. 6 6 × 6 × 6 6 × 6 × 6 म्हणजेच काय, 6 6 चा 36, 6 चा 216. त्याच्यानंतर 7चा क्यूब जर बघायचं झालं तर 7 × 7 7 × 7 7 7 चा 49, 49 7 चा 343. त्याच्यानंतर 8चा क्यूब जर बघितला तर त्या ठिकाणी म्हणत आहे 8 × 8 × 8 म्हणजे ह्या 8ला 8ने 8 8 चा 64, 64 8 चा 512 होतो. आणि 9चा क्यूब जर करायचा झाला तर त्या ठिकाणी 9 × 9 × 9 9 × 9 केलं तर 9 9 चा 81, 81 चा 729. त्याच्यानंतर लास्टला बघूया 10चा क्यूब. म्हणजे 10 × 10 × 10 10 10 चा किती होतो, 100 100 10 चा 1000. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी क्यूब जे आहे ते 1 ते 10 पर्यंत काढता येतात. जसा 1चा क्यूब जो आहे 2चा क्यूब, 1चा क्यूब 1 येईल, 2चा क्यूब 8 येईल, 3चा क्यूब 27 येईल, 4चा क्यूब 64 येईल, 5चा क्यूब 125 येईल, 6चा क्यूब 216, 7चा स्क्वेअर 343. ते 8चा क्यूब त्या ठिकाणी जर बघितलं तर 512 येतो. 9चा क्यूब जर बघितला तर 729 येतो. आणि 10चा क्यूब जर तर 1000 येत असतो. मग या प्रकारे आपल्याला त्या संख्येला मल्टिप्लाय जर केलं तर 3 वेळेस मल्टिप्लाय जर केलं तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी क्यूब जो आहे तो क्यूब त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो. हे सर्व जे आहे कधी का होते, जर आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह अंकाचा जर त्या ठिकाणी क्यूब काढायचा असेल तर निगेटिव्ह अंकाचा जर समजा जर आपण इथं -2 जर लिहिलं त्याचा जो काही येणारा क्यूब जो आहे तो सुद्धा मायनसमध्येच आहे. जसं आता इथं आपण पॉझिटिव्ह नंबर घेतलेले होते, या पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब कसा आला, पॉझिटिव्ह आला. परंतु कधी या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, -2चा क्यूब काढायचा आहे. तर अशा वेळेस या 2ला आपण त्या ठिकाणी 3 वेळेस मल्टिप्लाय करावं लागेल. तर याचा अर्थ त्या ठिकाणी -2 जर केलं तर निश्चितच 2 2 चा 4 4 2 चा 8. परंतु 8 असताना त्याच्या पुढे त्या ठिकाणी जर बघितलं तर कोणतं साईन येऊ शकते, मायनसचं साईन येऊ शकत असतं. समजा त्या अजून एखादा घेतला तर -5 घेतला आपण, त्याचा क्यूब जर काढायचा असेल कशी होईल, -5 × -5 × -5 म्हणजे 5चा क्यूब आपल्याला ऑलरेडी माहीत आहे 125 होत असतो. आणि निश्चित लक्षात ठेवायचं की समजा जर क्यूब हा त्या ठिकाणी मायनस असेल तर अशा वेळेस त्याचा क्यूब सुद्धा ठिकाणी मायनस आपल्याला दिसून येतो. जर पॉझिटिव्ह नंबर आहे, जसं आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर 6 म्हणजे 3चा त्या ठिकाणी जर क्यूब जर घ्यायचं झालं तर 3चा क्यूब किती होईल, 3 × 3 3 × 3. आता हे तिन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत. तर पॉझिटिव्हचा जो काही क्यूब असतो तो काय येईल असेल, पॉझिटिव्हच असेल. म्हणजे 3 3 चा 9 9 3 चा 27. म्हणजे याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात की पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब जो आहे तो पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह नंबरचा जो काय आहे मायनसचा साईनवाला असेल तर तो त्या ठिकाणी आपल्याला मायनस दिसून येतं. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारचे त्या ठिकाणचे जे
क्यूब आहे ते क्यूब त्या ठिकाणी काढता येतात. जसं 1चा क्यूब 1, 2चा क्यूब त्या ठिकाणी 8, 3चा क्यूब 27, 4चा क्यूब 64, 5चा क्यूब 125, 6चा क्यूब 216, 7चा 343, 8चा क्यूब 512, 9चा क्यूब 729 आणि 10चा क्यूब 1000. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी याची क्यूब जे आहे ते 3 वेळेस मल्टिप्लाय करून काढू शकतो. आणि त्याचबरोबर निगेटिव्हचा त्या क्यूब हा निगेटिव्ह येईल, पॉझिटिव्हचा क्यूब हा पॉझिटिव्ह येताना आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आता आपल्याला क्यूब रूट जे आहे ते रूट काढायचे. तर रूट काढण्यासाठी हे अंडर रूटचं साईन त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जे काही क्यूब आहे ते क्यूब त्या ठिकाणी दिलेले असतात. यामध्ये असा नंबर दिलेला असतो. मग याचा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, क्यूब रूट काढायचं आहे. काय काढायचं आहे, रूट. हे जे साईन असतं ते साईन त्या ठिकाणी रूट दर्शवल्या जात असते. मग काय आहे तर 64 जो आहे तर आपल्याला माहीत आहे, तुम्ही जर रिसाईड जर केलं असेल किंवा माहीत आत्ताच आपण काढलेले होते, तर 64 हा 4चा आहे. कसं काढलं मी या ठिकाणी काय केलेलं असेल, हा जो 4 आलेला आहे कसा आले म्हणजे 4 4चा. आता 4ला जर 3 वेळेस जर आपण जर त्या ठिकाणी लिहिलं तर 4 4चा 16, 16 4चा 64. म्हणजेच यामधला 3 वेळेसचा नंबर जो आहे, कारण की इथं सांगितलं होतं की 3 आहे, तर त्यामध्ये कोणता नंबर आपण 3 वेळेस लिहिलेला असेल तर 4 हा नंबर त्या ठिकाणी 3 वेळेस लिहिला असते. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी 64चा रूट जो आहे, क्यूब रूट जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला 4 दिसून येतो. अजून एखादं जर एक्झाम्पलचं घ्यायचं झालं तर 125. याचा आपल्याला त्या ठिकाणी जर बघितलं तर याचा त्या ठिकाणी आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. तर रूट किती आहे, हा जो आहे तर हा क्यूब रूट कितीचा असेल, 5चा असेल. बिकॉज जर बघितलं तर आपण कसं होईल, समजा आपण कितीनं मल्टिप्लाय केलं असेल याला 5 × 5 × 5, म्हणजे यावरून आपल्याला याचा रूट जो आहे क्यूब रूट जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो. 5चा क्यूब रूट जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे हे 3 नंबर आता सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण मी सुरुवातीला बोललो होतो की क्यूब म्हणजे काय, एखाद्या संख्येला 3 वेळेस मल्टिप्लाय करणे. म्हणजे कोणत्या संख्येला 3 वेळेस मल्टिप्लाय केलं तर 5ला आपण त्या ठिकाणी 3 वेळेस मल्टिप्लाय केलेलं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला रूट्स काढता येतात. त्याच्यानंतर जर समजा अशा मोठ्या संख्या दिलेल्या असेल तर लक्षात ठेवायचं, समजा त्या पूर्ण संख्येच्या एकक स्थानी, कुठे एकक स्थानी जर 1 असेल, एकक स्थानी काय आहे, एकक स्थानी 1 हा एकक स्थानी असेल तर रूटच्या मध्ये त्या ठिकाणी 1 दिसून येतो. म्हणजे कोणाचा समजा एकक स्थानी जर 1 आले असेल, नंबरच्या एकक स्थानी 1 आलेला असेल तर रूट मध्ये सुद्धा त्याचा एकच नंबर येईल. म्हणजे शेवटचा जो नंबर असतो तो एकक स्थानचा जो आहे तो 1 असेल. म्हणजे एकक स्थानी 1 असेल. एकक स्थानी काय येईल आपल्याला दिसून येते की 1. जर समजा एखादी मोठी संख्या दिलेली आहे आपल्याला क्यूब रूट काढण्याकरता आणि त्याच्या एकक स्थानी 1 आहे तर त्या रूटच्या एकक स्थानी सुद्धा 1च असेल. रूटच्या एकक स्थानी काय असेल, 1च असेल. तर निश्चित हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. सोबतच समजा जर समजा 2 असेल, एकक स्थानी कोणतं आलं, 2 आलेलं आहे. एकक स्थानी 2 जर आलेलं असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी जो काही रूट्स असेल त्या रूटच्या ठिकाणी 8 असतात. काय असतात, 8 असतात. म्हणजे 8 असेल ज्याचा पूर्ण संख्या, जी संख्या दिलेली आहे आपल्याला, ज्याचं आपल्याला क्यूब रूट काढायला सांगितलं असेल त्याच्या एकक स्थानी काय आहे, 2 आहे. तर येणारा जो काही रूट्स असेल त्याच्या एकक स्थानी काय असेल, 8 असेल. त्याच्यानंतर समजा त्या ठिकाणी जर 7 दिलेलं असेल, एकक स्थानी 7 आहेत, एकक स्थानी त्या ठिकाणी 7 असेल. किती, कोणता नंबर आहे, 7 आहे. तर त्याचबरोबर एकक स्थानी काय असेल, 7 असेल. तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला 3 हा रूटच्या एकक स्थानी दिसून येतो. कुठच्या, रूटच्या एकक स्थानी आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे येते. समजा जर 9 जर असेल तर 9 असेल. समजा 9 आहे तर 9च त्या ठिकाणी रूटमध्ये सुद्धा 9 असतो आणि नंबरमध्ये सुद्धा 9 आपल्याला दिसून येते. त्याच्याचबरोबर हे जर समजून घेण्याकरिता काही एक्झाम्पल घेऊया आपण, ज्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपल्याला हे लवकर लक्षात येईल. मी जर एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे. आता एक मोठा नंबर घेऊया जो आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. काय काढायचं आहे, रूट काढायचं आहे. तर त्यानंतर समजा मी या ठिकाणी 24389 हा नंबर घेतलेला आहे. आता हा खूप मोठा नंबर आहे, आपल्याला याचा आयडेंटिफाय जर क्यूब जर लवकर येत नाही, मग अशा वेळेस त्याचं ऑप्शन दिलेलं असेल. समजा आपण इथे 4 ऑप्शन घेऊया, म्हणजे ज्याच्या कारणामुळे आपल्याला पटकन लक्षात येईल. इथे 19 दिलेलं आहे, दुसरं ऑप्शन त्या ठिकाणी 29 दिलेलं आहे, तिसरं ऑप्शन 39 दिलेलं आहे आणि चौथं ऑप्शन त्या ठिकाणी 27 दिले. अशा प्रकारचे 4 ऑप्शन या ठिकाणी दिले. आता हा कोणाचा जर बघितलं तर कोणाचा, याचा
क्यूब रूट काय आहे ते रूट त्या ठिकाणी आपण बघूया कसं. आता एवढा मोठा नाही आहे. मी स्क्वेअर ज्यावेळेस तुम्हाला शिकवलं त्यावेळेस सांगितलं की नेहमी 10च्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे, जे काही 10ची पद्धत आहे. मग आता सुरुवातीला आपण 10चा त्या ठिकाणी क्यूब काढूया. 1चा 1 येईल, इथं क्यूब असल्या कारणामुळं याच्यावर नेहमीच 3 0 येतील. त्याच्यानंतर जर 1000 जर बघितले तर यापेक्षा खूप छोटी संख्या आहे, त्याच्या कारणामुळे मग मी 20 घेतो. 20चा क्यूब काढून घेतो. 20चा क्यूब जर बघितला 2चा क्यूब किती होईल 8 होईल. आणि इथं 0 किती द्यावं लागेल 3 द्यावं लागेल, कारण की क्यूब असल्या कारणामुळे 3 0 येतील. 8000 आहेत, हे सुद्धा याच्यापेक्षा कमी आहेत. मग पुढचा नंबर जो आहे मी 30चा त्या ठिकाणी क्यूब काढून घेतोय. 30चा क्यूब जर बघितला तर 3 3चा 27 होतो आणि 3 0 त्या ठिकाणी कॅरी केले जात असतात. आता हे कशासाठी काढले की मला हा नंबर एवढा मोठा नंबर एकदम इझी वे त्या ठिकाणी काढायचा आहे. तर हा नंबर जवळ 24 आहे आणि हा 27 आहे, म्हणजे तो नंबर 30च्या जवळपास असेल, या दोनाच्या मध्ये असेल. मग या दोनाच्या मध्ये असेल तर इथं ऑप्शनमध्ये बघूया. पहिला ऑप्शन दिलेला 19, हा तर येणार नाही, कारण की हे 20 आणि 30च्या मध्ये 19 येणार नाही. 29 आहे, 39 आहे, हा सुद्धा यामध्ये येणार नाही. आता 7 आणि 29 मी या ठिकाणी लिहिलं होतं. एक जर एकक स्थानी असेल तर रूटच्या एकक स्थानी सुद्धा एकच असते. 2 जर असेल एकक स्थानी तर 8 असतात आणि 7 एकक स्थानी असेल तर 3 असते. आणि 9 जर एकक स्थानी असेल, 9 एकक स्थानी असेल तर त्या ठिकाणी 9च एकक स्थानी सुद्धा रूटच्या सुद्धा खाली असते. मग आता इथं जर बघितलं तर इथे 9 आहे ना. हा जो नंबर, हे जे नंबर मी तुम्हाला सांगितले हे कुठं असतात या मोठ्या नंबरमध्ये. इथे 9 आहे आणि रूटमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 9च येणार आहे. आणि 9 वाला ऑप्शन फक्त त्या ठिकाणी जर बघितला तर 29 आणि 30च्या मधोमध जर बघितला तर 29 आहे. याचा अर्थ हा जो रूट्स आहे, हा एवढा मोठा रूट जो आहे तो 29चा क्यूब रूट्स आहे. हे काढण्याकरिता सिंपल पद्धत आहे. तुम्ही जर 10चा 20चा 30चा या पद्धतीनं जर गेला तर निश्चितच तुम्हाला मोठे जरी क्यूब जरी असले ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला काढता येतात. या संदर्भाचे जे आहे ते अजून एक्झाम्पल आपण बघूया. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. या ठिकाणी जर दुसरं एक्झाम्पल एक आताच आपण बघितलेलं होतं, त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघूया. समजा 8चा क्यूब दिलेला आहे प्लस 7चा क्यूब आणि सोबत 6चा क्यूब, अशा प्रकारचे 3 क्यूब दिलेले. मायनस जर घ्यायचं झालं त्याच्यानंतर जर बघितलं 5चा क्यूब दिलेला आहे ते प्लस 4चा क्यूब प्लस 3चा क्यूब, अशा प्रकारचे दिलेले आहे. तर या क्यूबच्या नंतर आपल्याला सॉल्व करायचं आहे त्या ठिकाणी. आणि √4 प्लस √49. आता हे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल दाखल घेऊया. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. ते 8चा क्यूब जो आहे तो त्या ठिकाणी जर बघितलं तर 8चा क्यूब 512 होईल. 7चा क्यूब 343 होईल. 6चा क्यूब मध्ये 216 होईल. त्याच्यानंतर प्लस या ठिकाणी मायनस दिलेलं आहे, याला एक ग्रुप करून टाकूया. इकडे हा ग्रुप आहे. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप जर बघितला तर ते 5चा क्यूब 125 प्लस 4चा क्यूब 64 प्लस 3चा स्क्वेअर 27 आणि अपॉनमध्ये त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे. तो नंबर आपल्याला बघायचा आहे. तर अपॉन 4, आता इथे बघा इथं क्यूब नाही दिलेलं आहे. याच्यामध्ये क्यूब असला असता तर क्यूब काढलेला असता, पण इथं हा जो असा काही जर खाली रिकाम असेल तर तो समजायचा स्क्वेअर आहे. तर हा कोणाचा स्क्वेअर आहे 4, 2चा स्क्वेअर आहे प्लस आणि 49 कोणाचा स्क्वेअर आहे तर 7चा स्क्वेअर आहे. मग आता याची प्लस करूया आपण. या ठिकाणी आपल्याला प्लस करावं आहे. 6 प्लस 3 9, 9 10 11 1. त्याच्यानंतर कॅरी 1 आलेला आहे. 1 1 2, 2 प्लस 4 6, 6 प्लस 1 7. त्यानंतर पुढचं बघितलं 2 प्लस 3 5, 5 प्लस 5 10, 170 मायनस. आता या नंबरचं करूया. 7 प्लस 4, 7 प्लस 11, 11 प्लस 5 16, 16चा 6, 1 कॅरी आलेला आहे. तर ते 3, 3 प्लस 9, 9 प्लस 2 9, 10 11, 1 कॅरी, 1 प्लस 1 2, 10 16. त्याच्यानंतर ले आहे 7 प्लस 1 9. याला मायनस करून टाकूया. आणि ते 11मधून 6 गेले, 5 राहतात. त्याच्यानंतर 6मधून 1 गेली, 5 राहील. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्या ठिकाणी 8मधून
जर 2 गेले, 8मधून 2 गेले तर त्या ठिकाणी 8 राहतात आणि खाली किती आहेत 9. आता याला आपण डिवाईड करूया. तर डिवाईड करत असताना जर बघितलं तर किती आहे 8 5 5 इंटू 9. 9च्या टेबलमध्ये 9 9चा 81, 4 उरले, 9 5चा 45. मग किती आला आन्सर आपलं 95. म्हणजे अशा प्रकारे या सॉल्व आपल्याला करता येतात. काय केलं होतं आपण 8चा क्यूब 7चा क्यूब 6चा क्यूब मायनस 5चा क्यूब 4चा क्यूब 3चा क्यूब आणि अपॉनमध्ये √4 आणि √49 होते. त्यानंतर 8चा क्यूब 512 होतो, 7चा क्यूब 343 होते, 6चा क्यूब 216 होतो, 5चा क्यूब 225 होतो, त्याच्यानंतर 4चा क्यूब 64, 3चा क्यूब 27 आणि याची प्लस या ठिकाणी लिहिले, याची प्लस या ठिकाणी गेली, इथं मायनसचं साईन होतं म्हणून आपण मायनस केलं. त्याच्यानंतर खाली या दोघांची प्लस होती म्हणून प्लस केलं आणि याच्यानंतर याला डिवाईड करत असता आपलं आन्सर जे आहे ते 95 हे आन्सर आहे. त्याच्यानंतर एक अजून एक्झाम्पल घेऊया. त्या ठिकाणी जर बघितलं तर 12चा क्यूब मल्टिपल बाय 15चा क्यूब अपॉन 4चा क्यूब इंटू 5चा क्यूब डिवाइड 27 अपॉन 6. आता बघा इथं 12चा क्यूब 15चा क्यूब 4चा क्यूब आणि 5चा क्यूब आपण जर क्यूब जर करत गेलो तर खूप मोठी संख्या आपल्याकडे प्राप्त होईल. म्हणून याच्या शॉर्टकट वेनं जाऊया आपण. सुरुवातीला जर गेलं तर 12 किती वेळेस च्या डोक्यावर 3 आहेत म्हणून 3 वेळेस लिहून घेतो. 12 इंटू 12 इंटू 12. त्याच्यानंतर मल्टिप्लायचं साईन आहे, मल्टिप्लाय लिहिला. 15ला सुद्धा 3 वेळेस लिहून टाकावं लागेल. 15 इंटू 15 इंटू 15. हे खाली जर बघितलं तर 4 इंटू 4 इंटू 4 मल्टिपल बाय 5 इंटू 5 5 इंटू 5 इंटू 5. म्हणजे जेवढे तिच्या डोक्यावर आहे तेवढेच लिहून घेतलं. आता याला आपण त्या ठिकाणी डिवाईड करून टाकू. 4च्या टेबलमध्ये 12 येते, 4 1चा 4 4 3चा 12 4 1चा 4 4 3चा 12 4 1चा 4 4 3चा 12. त्याच्यानंतर 5च्या टेबलमध्ये 15 5 3चा 15 5च्या टेबलमध्ये 15 5 3चा 15 5 3चा 15. हे सर्व इथं 3 3 3 आलेलं आहे. तर त्याचा 3 3 3चा क्यूब 27 मल्टिपल बाय 27 आणि खाली काहीच उरलं नाही म्हणून 1 लिहून टाकतो. याला इन्व्हर्स करून लिहा. ते 6ला वरतं आणि 27ला त्या ठिकाणी खाली. 27 1चा 27 कटून जाईल. मग काय उरलं 27 आणि 6 6 7चा 42 होते 4 कॅरी 6 2चा 12 12 प्लस 4 16 म्हणजे 162. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी याला इझी वे सॉल्व करता येतं. आता इथं 12चा क्यूब काढत बसलो किंवा 15चा क्यूब काढला तर ही संख्या खूप मोठी होईल, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर काढत असताना अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून इझी वेनं जायचं. याच्या डोक्यावर जेवढे दिलेलं असेल तेवढ्या वेळेस त्याला मल्टिप्लायमध्ये लिहून टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याला जर आपण जर अशा वेनं जर गेलो तर निश्चितच लवकरात लवकर त्याला सॉल्व करता येते. निश्चितच आज आपण त्या ठिकाणी क्यूब आणि क्यूब रूट याबद्दल माहिती बघितलेली आहे. ते सर्व एक्झाम्पलचे तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिस निश्चितच करा. सोबत येणारा माझा पुढचा व्हिडिओ जो आहे तो टेस्ट आहे, डिव्हिजिबिलिटी आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याचा सुद्धा तुम्ही निश्चितच बघून घ्यावात. आणि या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर एकदा लाईक करून द्या.